झाली या. आणि मम्मी तुझं काय चाललंय इकडं? अख्खं घर धुवून साफसफाई करायची चालली घरातली. साफसफाई चालली. घर सगळं धुवून काढलं. सगळं काढलं, भितडा पाणी मारलं, ती झालं स्वच्छ. आता हे स्वच्छ झालं. नीटनेटका पसारा लावला, लय झाडा घालता, झाडून काढलं, पाणी ओतलं, धुवून काढलं. अजून उद्या ती घर काढायची, स्वयंपाकाचं चुलीला पात्यात देऊन सारवून हे करून. इतकं घाम घाम होतोय का नाही, इतकं उखाडतंय. पण आता काय करते, इलाज नाही. राहिल्या 2-3 दिवस उरकावं लागेल पटापटा म्हणून चाललंय या. अजून एवढा मोठा वाटा सारवायचा, परत नानिक सामान आणायचं, थोडं थोडं जाऊन आणावं लागेल. त्याच्यामुळं लय फपुटा बसतोय म्हणून ही असं धुवून काढावं लागतंय घासून. म्हणून म्हणतं का ना, काम असल्यावर कामच करावं लागतं. आणि आज पप्पू काका आला या. पप्पू काका ना आजी देवाला गेली तिथे आल्यात. तुम्हाला माहिती ना काय नाही आणला जा बरं काका कोण टेप आण. बर कलर देणार आहे. कलर देतात ते घराला, कलर वगैरे देणार आहे तिथं वस्तू नाही की जाऊ. ते दाजी काय म्हणलं, जर प्लेन असं ना, ह्या घरात खड्डे असं खालीवर आहे ना, तर म्हणलं ते पुट्टे कलर देणार जे असतात ना, पांढरे पिशवी काय म्हणती मग? झालं की आता धुवून आता पुसून काढायचं. आणि उद्या करायचे. आबाळ आलंय परत ना, सापान आणायचं बाहेरच्या चुलीला. काय का नाही सगळं चकाचक आता पुसून काढायचं आणि सामान लावायचं. सगळं ह्याच्यावरचं धुतलंय ना, आणायचं लावायचं नुसतं छान असं. सगळ्यांना शुभ दुपार. कोणाचं काय काम चाललंय ते सांगा. पण त्या हिला रोज काय नाही काय काम काढते, पण आज तर ते करावं लागतं. काम झाला या. ऊन लागतंय लय. मी थोड्या वेळ उन्हात थांबलो तरी माझं अख्खा घामाने अंगोल झालं. होतंय ना म्हणजे. आणि काल खूप सगळीकडे पाऊस झालाय, लय जवळ आमच्या इथं त्याच्या पण झालं, पण आमच्या आपल्याकडे काही पाऊस व्हाय ना. इतकं वारं आणि उगं झिमझिम आली, निस्ता आबाळ येतय आणि झिमझिम आली होती थोडी. पण वारं सुटतंय, आबाळ येतय. तर बाय बाय सगळ्यांना. शुभ दुपार. घेती पुसून.